विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज त्यातील पहिला प्रश्न तुमच्यासाठी का आहे. पहिला प्रश्न, पुढील रेषेवर समान अंतरावर घेतलेल्या बिंदूपैकी काही बिंदूंनी, चला फोन करू नका, काही बिंदूंनी संख्या दाखवल्या आहेत. संख्या रेषेचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांचा पर्याय निवडा. संख्या रेषेचं निरीक्षण करा आणि दिलेल्या प्रश्नांचा पर्याय निवडा. रेषेवर समान अंतरावर घेतलेल्या बिंदूपैकी काही बिंदूंनी संख्या दाखवल्या आहेत. संख्या रेषेचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांचा पर्याय निवडा. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप सोपा आहे. काय आहे प्रश्न? काय, x या बिंदूपासून त्या बिंदूचे अंतर किती? हा इकडं x या बिंदूपासून t या बिंदूपर्यंतचे अंतर विचारले. x बिंदू कोणत्या ठिकाणी आहे? हा x या ठिकाणी आहे. कुठं आहे x? इथं. तिथून कुठपर्यंत विचारलेलं आहे? t पर्यंत विचार. कुठपर्यंत अंतर विचारलेलं आहे? t पर्यंत विचारलेलं आहे. मग नेमकं या ठिकाणी पहा, हा P हा बिंदू 2, या P या बिंदूचा निर्देशांक काय दाखवलेला आहे? 2. आणि त्यानंतर Q मध्ये सोडलेला आहे, त्याची किंमत दाखवलेली नाही. आणि R हा 2.4 पॉईंटवर आहे. त्यानंतर V हा 3.2 आणि Y हा 3.8. मग तुमच्या एक लक्षात आलं का, हा जर P 2 असेल तर Q किती होईल? 2.2. त्यानंतर R हा 2.4 दिलेला आहे. म्हणजे 0.2चं अंतर आहे प्रत्येकामध्ये. कितीचं अंतर आहे? 0.2. मग S किती होईल? 2.6. T 2.8. U 3 होईल. V किती झाला? 3.2. आणि W किती झाला? 3.4. आणि X किती झाला? 3.8. आणि Z किती झाला? 4. म्हणजे आपल्याला सर्व पॉइंट, म्हणजे जे काही संख्या रेषेवर दिलेले बिंदू आहेत त्यांच्या आपल्याला किमती माहीत झाल्या, किंवा ते कोणत्या स्थानावर आहेत हे आपल्याला माहिती झालं. मग आता आपल्याला काढा काय म्हणलेला आहे, x या बिंदूपासून t या बिंदूचे अंतर. फोन करू नका कृपया. x या बिंदूपासून t या बिंदूचे अंतर आपल्याला काढायचं आहे. मग या ठिकाणी आपण x कुठं आहे? इकडं आहे. t कुठं आहे? इथं. मग आपल्याला x या ठिकाणी आहे, t या दोघातला अंतर काढायचे. तर मग मोठा कोणता आहे? x. मग x वजा t. मग x कोणत्या स्थानावर आहे? 3.6. x कोणत्या स्थानावर आहे? 3.6. वजा t कोणत्या स्थानावर आहे? 2.8. कुठं आहे? 2.8. याची वजाबाकी करा. 3.6 वजा 2.8. जर आडवी वजाबाकी येत नसेल तर दशांशाची वजाबाकी आहे, उभी करा. म्हणजे योग्य उत्तर आपल्याला येईल. दशांशाच्या खाली दशांश. म्हणजे 6 मधून 8 जाईल का? जाणार नाही. इकडला हातचा इकडे घ्या, 16 होतील. 16 मधून 8 गेले, 8 राहिले. दशांश चिन्ह जशास तसं. इथला एक हातचा तिकडे गेल्यामुळे इथं 2 राहिले. 2 2 गेले 0. म्हणजे आपल्याला x पासून t पर्यंतचं अंतर किती आलं? 0.8. अंतर किती आलं? 0.8. आपल्याला अंतर काढा म्हणलं होतं. अंतर किती आलं? 0.8. पर्यायामध्ये आहे का 0.8? आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी पाहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. म्हणजे तुम्हाला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न, पुढील आकृतीबाबत दिलेल्या पैकी सत्य विधान टिंबटिंब हे आहे. या ठिकाणी आकृती दिलेली आहे, त्याचं आपल्याला काय आहे? 4 पर्यायापैकी एक सत्य विधान ओळखायचं आहे. प्रश्न खूप सोपा आहे, अवघड काही नाही. यामध्ये आकृती दिलेली आहे, संख्या रेषा, त्यावरती B, C आणि T हे 3 बिंदू दिलेले आहेत. त्या ठिकाणी ते कोणत्या स्थानावर आहेत त्यांचे स्थान निर्देशांक दिलेले आहेत. वजा 1.39 B, C वजा 1.21 T
वजा 1.07. चला विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. का आहे प्रश्न? पुढील आकृतीबाबत दिलेल्यापैकी सत्य विधान कोणते? आपल्याला सत्य म्हणजे बरोबर विधान ओळखायचं आहे. आकृती पाहायची आहे, 4 पर्याय पाहायचे आहेत आणि त्यातील आपल्याला सत्य विधान ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक 1 का आहे? वजा 1.21 पेक्षा मोठं आहे, ग्रेटर दॅन वजा 1.0 म्हणजे 1.07 1.07 मायनस 1.07 म्हणजे काय म्हणतंय की वजा 1.21 मोठा आहे कोणापेक्षा? वजा 1.07 पेक्षा मोठा आहे म्हणतंय. तर विद्यार्थी मित्रांनो पहा इकडं आपल्याला या ठिकाणी सर्वात मोठं संख्या रेषा जर पाहिली तर सर्वात मोठं का आहे? टी आहे. सर्वात मोठं का आहे? टी. त्याच्यापेक्षा लहान आहे सी आणि त्याच्यापेक्षा लहान आहे बी. कारण की कसं इकडं या ठिकाणी कुठेतरी एक शून्य आहे आणि इकडं काय धन संख्या आहेत आणि इकडल्या दिलेल्या आहे ऋण संख्या आहेत. मग ऋण संख्या जरी मोठी असेल तर ती काय असते? लहान असते, उलट असतं या ठिकाणी. आता या ठिकाणी वजा 1.07 ही मोठी आहे कोणापेक्षा? वजा 1.21 पेक्षा, वजा 1.39 पेक्षा. ही या दोन संख्येपेक्षा मोठी कोणती आहे? वजा 1.07. त्यानंतर वजा 1.21 ही लहान आहे कोणापेक्षा? वजा 1.07 पेक्षा लहान आहे आणि वजा 1.39 पेक्षा मोठी आहे. हे जर इकडं धन असते तर सर्वात मोठी काय झाली असती? 1.39 ही संख्या झाली असते. पण या ठिकाणी ती काय आहे? सर्वात लहान आहे. मग या ठिकाणी उलट दिले. मोठी काय आहे? वजा 1.07 मोठी आहे. पण या ठिकाणी पर्याय 1 क्रमांक मध्ये त्याला काय दाखवलेलं आहे? लहान दाखवलेलं आहे. म्हणजे हे विधान सत्य आहे का? नाही, असत्य आहे म्हणजे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 येणार नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 काय आहे? वजा 1.39 पेक्षा मोठा आहे म्हणते कोणापेक्षा? वजा 1.21 पेक्षा. कारण की इथं सर्वात दिलेल्या 3 अंकापैकी सर्वात मोठा आहे वजा 1.21. पण या ठिकाणी म्हणतंय की ते लहान आहे. पर्याय क्रमांक 2 पण येणार नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 पाहू आपण. पर्याय क्रमांक 3 काय म्हणलेला आहे? वजा 1.07 पेक्षा लहान आहे म्हणते कोणापेक्षा? वजा 1.39 पेक्षा लहान आहे म्हणते. आहे का हे बरोबर? नाही. मग या ठिकाणी वजा 1.07 मोठा आहे कोणापेक्षा? वजा 1.39 पेक्षा. पण या ठिकाणी उलट दिलेला आहे, त्याला लहान दाखवलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 सुद्धा येणार नाही. पर्याय क्रमांक 4 वजा 1.07 मोठा आहे वजा 1.39 पेक्षा. म्हणजे हा पर्याय योग्य आहे कारण की या वजा 1.39 पेक्षा 1.07 हे खरोखर मोठा आहे. म्हणून उत्तर काय येईल आपलं? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर आपलं? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4 हे आलेलं आहे. ज्यांचं पर्याय क्रमांक 4 हे आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी पाहून घ्या. प्रश्न काहीच अवघड नाही, तोंडी आपल्याला याचं उत्तर काढता येतं. पुढे दाखवलेल्या रेषेवरून एक माणूस ए पासून डी पर्यंत गेला, डी पासून बी पर्यंत आला व पुन्हा सी पर्यंत गेला तर तो स्थानापासून किती दूर गेला? ही जी संख्या रेषा दाखवली ना ते इथे एक माणूस काय केला? ए पासून कुठं गेला? डी पर्यंत गेला. परत डी पासून कुठं गेला? बी पर्यंत गेला आणि परत बी पासून तो काय झाला? सी पर्यंत आला. म्हणजे तो व्यक्ती ए पासून डी ला गेला, डी पासून बी ला गेला, बी पासून सी ला गेला. म्हणजे तो कुठं गेला? कुठं आहे आज? ए पासून सी या अंतरावर आहे. तो कुठं आहे? ए पासून सी या अंतरावर आहे. चला पहा इकडे काय म्हणतं त्यांनी. हा माणूस कुठे गेला? ए पासून डी पर्यंत गेला. ह्या इथून कुठे गेला? हो ह्या डी ला इथं गेला. त्यानंतर डी पासून बी ला आला, परत तो काय केला? इथं बी पर्यंत आला आणि या बी पासून कुठे गेला? तो सी ला गेला. म्हणजे तो आज माणूस कुठं आहे? आता ह्या ए पासून
सी पशी आहे, इथं आहे तो, एवढ्या अंतरावर आहे, ए पासून सी या अंतरावर आहे. तर आपल्याला चला, लाईक यू, ओके सर, आय लाईक युअर टीचिंग. तुमचा नंबर द्या ना प्लीज. चला, नंबर मी देतो. पहा, आता सध्या तो माणूस कुठं आहे, ए पासून सी या अंतरावर आहे. नंबर घ्या, 75 88 54 63 08. हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. या क्रमांकावरती मेसेज करा. 75 88 54 63 08. चला पहा, आता सध्या माणूस कुठं आहे, ए पासून सी या अंतरावर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला हे अंतर काढायचं आहे. मग आता अंतर काढायचं असेल तर काय करावं लागेल, ए हा बिंदू कुठं आहे, त्याचं काय निर्देशांक आहे, 0 या ठिकाणी आहे आणि 1 या ठिकाणी आहे. मग 0 ते 1 च्या दरम्यान, 0 ते 1 च्या दरम्यान किती हे आहेत, भाग आहेत, 1 2 3 4. म्हणजे किती भाग आहेत, हे 4 भाग आहेत. मग प्रत्येक भागाची जर किंमत जर काढली आपण, तर या ठिकाणी काय होईल, 1/4, या ठिकाणी 2/2, या ठिकाणी 2/4 आणि बी हा बिंदू 3/4 आणि 1 हा 4/4, सी 5/4. सी कुठं आहे, 5/4. आपल्याला सी पर्यंतच आहे म्हणून आपण एवढंच काढतो. मग आपल्याला या दोघातलं अंतर काढायचे. मग काय, आपण मागं पाहिलेला प्रश्न तेच, अंतर बरोबर कुठून कुठपर्यंत काढायचे, ए पासून सी पर्यंत. मोठा कोण आहे, सी. मग सी वजा ए, सी वजा ए. मग सी ची काय किंमत आहे, 5/4 वजा ए 1/4. ए कुठं आहे, सॉरी 0 या स्थानावर आहे, ए कुठं आहे, 0. मग आपल्याला उत्तर काय आलं, 5/4 मधून 0 गेलं तर 5/4 राहिलं. मग आता या 5/4 आहे का पर्यायात, नाही. मग याला दशांशामध्ये रूपांतर करा. या 5 ला 4 न भाग घाला, 4 1 4, 1 उरला, दशांश दिला, 0 घेतला, 10 झाले, 4 दुनी 8, काय उरलं, 2 उरले. दशांश असल्यामुळे 0 घ्या, 4 पंचे 20, 4 पंचे 20. का आला भागाकार, 1.25. भागाकार का आला, 1.25. भागाकार काय आला आपला, 1.25. म्हणजे उत्तर काय आलं, 1.25. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. तो कुठं किती आहे, तो मूळ स्थानापासून 1.25 एकक एवढ्या अंतरावर तो आहे. म्हणजे तो कुठेही फिरून आला तर सी पशी आला. मग तो काय विचारलंय, मूळ स्थानापासून कुठं आहे तो, तर तो मूळ स्थानापासून 1.25 एवढ्या अंतरावर आहे. ज्यांचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला किंवा स्क्रीनशॉट काढून घेत चला. जर ए बरोबर 2 धन संख्यांचा गुणाकार, बी बरोबर 2 ऋण संख्यांचा गुणाकार, सी बरोबर 1 धन व 1 ऋण संख्यांचा गुणाकार असल्यास ए अधिक बी वजा सी बरोबर किती. तोंडी उत्तर काढता येतं. खूप सोपा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे पहा, जर ए बरोबर काय म्हणते, 2 धन संख्यांचा गुणाकार. मग 2 धन संख्यांचा गुणाकार काय येतो आपल्याला, धन गुणिले धन बरोबर धन. 2 धन संख्यांचा गुणाकार नेहमी काय येतो, धन येतो. त्यानंतर आपल्याला पुढे बी बरोबर काय म्हणलेला आहे, बी बरोबर काय म्हणलेला आहे, 2 ऋण संख्यांचा गुणाकार. 2 ऋण संख्यांचा, पहा ही एक ऋण संख्या गुणिले दुसरी ऋण संख्या, म्हणजे आपल्याला ऋण गुणिले ऋण काय होतं हो, ते पण काय होतं, धन होतं. काय होतं, धन. 2 धन संख्यांचा गुणाकार धनच येतो आणि 2 ऋण संख्यांचा गुणाकार सुद्धा काय येतो, धनच येतो. मग सी बरोबर काय दिले त्यांनी, सी बरोबर काय दिलेलं आहे, 1 धन संख्या व 1 ऋण संख्या. सी बरोबर काय दिले, 1 धन आणि 1 ऋण, म्हणजे धन गुणिले ऋण. मग धन गुणिले ऋण काय होईल हो, धन गुणिले ऋण काय होतं, ऋण होतं. काय होतं, ऋण होतं. धन गुणिले ऋण काय येतं उत्तर, ऋण.
मग आपल्याला पुढं काय दिले, आपण ए ची किंमत, ए बरोबर काय धन, बी बरोबर काय धन आणि सी बरोबर काय ऋण हे आपल्याला माहिती झालं. याच्या आधारावर आपल्याला ए अधिक बी वजा सी हे समीकरण सोडवायचं आहे. समीकरण काय आहे, ए अधिक बी वजा सी बरोबर किती हे आपल्याला समीकरण सोडवायचं आहे. मग समीकरणामध्ये किमती ठेवा. ए ची काय आलेली आहे, धन आलेली आहे, हे धन अधिक बी ची काय आलेली आहे, धन आलेली आहे, वजा सी ची काय आलेली आहे, ऋण आलेली आहे. सी ची काय आलेली आहे, ऋण आलेली आहे. मग आपण समीकरण सोडू. धन अधिक धन धन, धन अधिक धन धन. मग आता या ठिकाणी काय आहे, ही सी ची जी किंमत आहे ती ऋण आहे पण वजा आहे, म्हणजे ऋण गुणिले ऋण काय होईल, व या ठिकाणी धनच होईल. ऋण गुणिले ऋण काय होईल, धन होईल. म्हणजे धन अधिक धन किंवा धन गुणिले धन काय येतं, धन. म्हणजे आपलं उत्तर काय येतं, धन येतं, धन संख्याच येतं. हे जर समीकरण सोडवलं तर आपलं उत्तर काय येईल, धन संख्याच येतं. काय येतं, धन संख्या येतं. म्हणजे आपलं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक 1 धन संख्या. ज्यांचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. प्रथम संख्या रेषेवरून विचारलेल्या प्रश्नांची अचूक पर्याय निवडा. संख्या रेषा दिलेली आहे त्यावरून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांचं अचूक पर्याय निवडायचं आहे. अचूक पर्याय आपल्याला काय करायचं आहे, निवडायचं आहे. चला संख्या रेषा दिसत आहे ना. चला पहा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे प्रश्न, पुढील संख्यांच्या जोडीतील लहान मोठेपणा चिन्हांनी दर्शवला आहे, त्यातील चुकीचा संबंध दर्शवणारी जोडी ओळखा. चुकीचा संबंध दर्शवणारी जोडी ओळखा. संख्या रेषा पहा, हा जो ओ बिंदू आहे तो शून्य, ओ जे आहे त्याची काय निर्देशांक आहे, 0. ए 1/2, बी 2/2, सी 3/2, डी 4/2 आणि ई 5/2. हे धन झाले. आता याच्या डावीकडले ऋण पी जे आहे ते वजा 1/2, क्यू वजा 2/2 आणि आर वजा 3/2 आणि एस काय आहे वजा 4/2, वजा 4/2. तर आपल्याला काय दिलेला आहे प्रश्न, पुढील संख्यांच्या जोडीतील लहान मोठेपणा चिन्हांनी दर्शवला आहे त्यातील चुकीचा संबंध. म्हणजे 3 बरोबर आहेत, 1 चुकीचा ओळखायचा आहे. चला पहा इकडं पर्याय क्रमांक काय आहे, चुकीचा संबंध दर्शवणारी एक जोडी आहे ती ओळखायची आहे. म्हणजे 3 जे जोड्या आहेत त्या काय आहेत, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 काय, वजा 2/2 लहान आहे कोणापेक्षा, 0 पेक्षा. हा 0 जसं जसं तुम्ही इकडे येचाल तसं तसं काय होणार आहे, लहान होतं 0पासून. आणि 0पासून इकडे जसं जसं जाचाल ते काय होत जातं, मोठं जातं. मग इकडले जे अंक आहेत ऋण हे सर्व 0पेक्षा लहान आहेत, सर्व 0पेक्षा लहान आहेत. म्हणजे वजा 2/2 क्यू हा 0पेक्षा लहान आहे, हे बरोबर आहे. मग हे उत्तर येईल का, आपलं नाही, आपल्याला चुकीचं उत्तर शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल का, येणार नाही. त्यानंतर पुढचा पर्याय क्रमांक 2 काय आहे, 4/2 लहान आहे 5/2 पेक्षा. चला हे दोन्ही धन आहेत. मग हे 4/2 म्हणजे डी कोणापेक्षा लहान आहे, ई पेक्षा लहान आहे. आहेत या ठिकाणी डी पेक्षा ई मोठा आहे. म्हणजे या ठिकाणी पण तेच दिले आहे की डी पेक्षा ई मोठा आहे. म्हणजे 4/2 लहान आहे कोणापेक्षा, 5/2 पेक्षा. म्हणजे हे सुद्धा उत्तर येणार नाही, कारण की ही जी जोडी आहे ती सत्य जोडी आहे, योग्य जोडी आहे, अचूक जोडी आहे. ते म्हणजे चुकीची जोडी नाही. आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी शोधायची आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 मध्ये काय म्हणते, 0 पेक्षा मोठा आहे 4/2. हा 0 या ठिकाणी आहे, वजा ऋण 4/2 सॉरी 0 पेक्षा मोठा आहे वजा 4/2 या ठिकाणी म्हणते. हे जर ऋणाच्या ऐवजी धन असतं तर 0 पेक्षा 4/2 केव्हाही मोठंच आहे. पण या जे ऋण संख्या आहेत या सर्व म्हणजे इथं पुढं अनंतापर्यंत असंच पुढं चालू, म्हणजे आपल्याला वाचन करता येत नाही. अशा जिथपर्यंत लिहाल तिथपर्यंत
जेवढ्या काही ऋण संख्या आहेत त्या शून्यपेक्षा लहानच आहेत. मग त्या ठिकाणी 100 ऋण जर ऋण 100 असेल किंवा ऋण 10,000 असेल, ऋण 1,00,000 असेल, त्या काय आहेत, शून्यपेक्षा लहानच आहेत. तुम्हाला ऋण जसं जसं संख्या मोठ्या होत जातील तसं ते लहान असतात. जेवढी ऋण संख्या मोठी दिसेल तुम्हाला ती काय असते, लहान असते. संख्या मोठी आहे पण ती ऋण आहे म्हणजे ती काय झाली, लहान झाली. मग या ठिकाणी शून्य मोठा आहे पण काय मोठं दाखवलंय, ऋण 4/2. म्हणजे उत्तर काय येईल आपलं, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. आपण 4 पण पाहू. 4 काय दिले, ऋण 2/2 आणि 5/2. मग या ठिकाणी मोठं काय दाखवले, 5/2 दाखवलेलं आहे. म्हणजे बरोबर दाखवलेलं आहे. म्हणजे काय, बरोबर दाखवलेलं आहे. 5/2च मोठा आहे. हे 5/2 या ठिकाणी आहे आणि ऋण 2/2 या ठिकाणी आहे. मग हे काय आहे, इथून इथपर्यंत जर काढलं तर लांब मोठा कोण आहे, आणि हा जो ऋण आहे हा ऋण म्हणजे 2/2 ऋण आहे आणि 5/2 धन आहे. धन संख्या ही मोठीच दाखव. त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. चला त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 6 पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, -32/11 ही संख्या संख्या रेषेवर दर्शवण्यासाठी कोणत्या एकक अंतराचे समान भाग करावे लागतील. पहा, संख्या रेषा आहे ही एक, यावरती आपल्याला वजा हे या ठिकाणी 0 1 2 3 4 आणि इकडं -1 -2 -3 असंच पुढे हे, आणि इकडं पण हे पुढं. तर आपल्याला या ठिकाणी हा इकडं काय म्हणतंय, ऋण 32/11. म्हणजे नेमकं आपण काय करू, याचा पूर्णांक किती आहे, किती पूर्णांक आहे ते आपण याचं रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये करू. म्हणजे 11 ने 32ला भाग झाला, 11 त्रिक 33, 3 मोठं होतं म्हणजे 11 दुनी 22चा भाग गेला. मग 32 मधून जर 22 गेले तर 10 राहिले. 10 कुठं आले, हे अंशामध्ये आले, आणि 2 कुठं आले, हे 11 कुठं आले, छेदामध्ये, आणि हे ऋण जशास तसं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ऋण 2.10/11. म्हणजे ही संख्या कुठं आहे, 2 आणि 3च्या दरम्यान आहे. कोणत्या, धनच्या का, नाही, ऋणच्या. ही संख्या या ठिकाणी येईल कुठंतरी 2 आणि 3. ऋण 2 आणि 3 या दोघाच्या दरम्यान ही संख्या या ठिकाणी येते. कुठं येते, ऋण 2 किंवा ऋण. आपल्या लक्षात, म्हणजे ही संख्या ऋण 3 पेक्षा मोठी आणि ऋण 2 पेक्षा, जसं जसं इकडे जाऊ तसं तसं लहान होतं. म्हणजे ही काय आहे, ऋण 2 आणि ऋण 3च्या दरम्यानची संख्या आहे. कुठली, ऋण 2 आणि ऋण 3च्या दरम्यान. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. काय येतं, पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात, समजलं का, काहीच अवघड नाही. असं जर दिलं तर त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करा, त्याचे पूर्णांक काढा. पूर्णांक काढलो की तुमच्या लक्षात येतं. म्हणजे 2 पूर्णांक काहीतरी आलं, ते धन असेल किंवा ऋण, तर समजायचं ऋण असेल तर ऋण 2 पेक्षा पुढची आहे, आणि त्याच्या पुढच्या क्रमाने येणारा ऋण 2च्या नंतरचा ऋण 3 पेक्षा, म्हणजे ऋण 2 आणि ऋण 3च्या मधली झाली. धन असेल तर 2 आणि 3च्या मधली झाली. आलं लक्षात, अवघड काही नाही. एवढा ठोक ताळा लक्षात ठेवायचं आणि याची अशा पद्धतीने आलेल्या प्रश्नांची उत्तरं काढायची. चला, ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घेतला असेल. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. प्रश्न काय आहे, पी व क्यू हे संख्या रेषेवरील 2 भिन्न बिंदू आहेत. जर पी हा बिंदू -3 ही संख्या दर्शवित असेल आणि त्याच्यातील अंतर x एकक असेल तर क्यू बिंदू कोणत्या संख्या दर्शवतो. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपण काल याच पद्धतीचे 1-2 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. प्रश्न काहीच अवघड नाही, खूप सोपा आहे. ही एक संख्या रेषा आपण काढू. या ठिकाणी ही एक संख्या रेषा आहे. या ठिकाणी काय आहे, पी हा बिंदू आहे. काय आहे, समजा पी हा बिंदू आहे आणि त्याची किंमत काय दाखवली आहे, ऋण 3.
पी हा बिंदू कोठा आहे, ऋण 3 या निर्देशांकावरती आहे. चला, जगताप पर्याय क्रमांक 4. छान, व्हेरी गुड. चला समोर लक्ष द्या. यावरती आणखी पुढे 1-2 उदाहरणे आहेत. स्वामी महाराज 4. पी हा बिंदू कोणत्या निर्देशांकावर आहे, ऋण 3 या निर्देशांकावर आहे आणि त्याच्या काही अंतरावर क्यू हा बिंदू आहे आणि त्या दोघातील अंतर x आहे. दोघातील अंतर किती आहे, x आहे. म्हणजे तो धन आहे क्यू की ऋण आहे हे माहिती नाही. आपण काय करू, धन आणि ऋण दोन्हीकडे पण हे करू. आणि क्यू ते पी अंतर किती दाखवलेलं आहे, x दाखवलेलं आहे. या दोघातील अंतर किती दाखवलेलं आहे, x दाखवलेलं आहे. मग आपण दोन्हीकडले अंतर काढू. चला, अंतर बरोबर आता आपण इकडलं जर काढलं तर काय येईल हो, मोठा कोण आहे या. चला, थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे, थोडा समजून घ्या. पहा इकडं आता P वजा Q. मग P कुठं आहे, -3 स्थानावर आहे. आपल्याला Qच काढायचं आहे. म्हणजे P हे पहा काय येईल, -3 वजा Q. आणि अंतर किती दिले ह्या दोघातलं, x. अंतर किती दिलेलं आहे दोघातलं, x दिलेलं आहे. तर मग आपण काय करू, आता या ठिकाणी काय करू, आपल्याला Q काढायचं आहे. तर हे -3 काय करू, इकडे घेऊन येऊ. -3 काय करू, इकडे घेऊन येऊ. म्हणजे काय होईल, हे अधिक होईल. म्हणजे काय होईल, हे अधिक x अधिक 3 होईल आणि बरोबर काय राहील, Q. म्हणजे Q ची किंमत काय आली, इकडच्या x अधिक 3. Q ची किंमत काय आली, x अधिक 3. सॉरी, हा Q पण ऋण आहे. इथं काय आहे, Q ऋण आहे. म्हणजे Q बरोबर काय येईल, ऋण कंसामध्ये x अधिक 3 येईल. काय येईल, Q बरोबर काय येईल, ऋण कंसामध्ये x अधिक 3 येईल. कारण की हे ऋण 3 इकडे आलं, अधिक झालं. मग हे Q ऋण इकडे जशाच तसं राहिलं. Q ऋण काय झालं, जशाच तसं तिकडे राहिलं. म्हणजे ऋण Q बरोबर x अधिक 3 आलं. मग Q बरोबर काय येईल, ऋण कंसामध्ये x अधिक 3. आलं लक्षात. त्यानंतर इकडली बाजू आपण काढू. अंतर बरोबर इकडे मोठं कोण आहे, Q आहे. Q वजा P येईल. इथं काय येईल, Q वजा P येईल. कारण की धन बाजूचं अंतर काढत आहोत आपण. मग काय येईल, Q वजा P येईल. मग अंतर किती दिले, x दिले. Q दिले का नाही, वजा P किती दिलेला आहे, -3 दिलेला आहे. P किती दिलेला आहे, -3 दिलेला आहे. मग हे काय करू आपण, x हे जे इकडं -3 कंसामध्ये -3 जे आहे ते आपण इकडं आल्यावर काय, इथं काय होईल आता, x बरोबर Q हे वजा गुणिले वजा अधिक 3 होईल. इथं काय होईल, हे अधिक 3. मग हे अधिक 3 जर इकडं आलं तर x वजा 3 होईल. बरोबर काय राहील, Q. म्हणजे Qच काय आला, Q बरोबर काय येईल, x वजा 3 आणि वजा कंसामध्ये x अधिक 3. या दोन किमती येतील. एक किंमत येईल x वजा 3 कंसामध्ये आणि दुसरी किंमत काय येईल, वजा x अधिक 3. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल आपलं. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न संख्या रेषा दिली आहे. त्या ठिकाणी संख्या रेषेवर C चा निर्देशांक 9/7 दिलेला आहे. D च्या पुढे या ठिकाणी 2 दिलेला आहे. तर वरील संख्या रेषेचे निरीक्षण करून लेंथ ऑफ BD प्लस लेंथ ऑफ CD प्लस लेंथ ऑफ मायनस लेंथ ऑफ AB ची लांबी, हे आपल्याला काय करायचे, समीकरण सोडवायचं आहे. हे काय करायचे, आपल्याला समीकरण सोडवायचं आहे. पहा इकडे काय दिलेलं आहे, लेंथ ऑफ BD. मग आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, याचे आपण माप 9/7 आहे ना. मग याच्या पुढचं काय होईल, 10/7. याच्या पुढं 11/7. त्याच्या पुढचं 12/7. त्याच्या पुढं D काय येईल, 13/7.
आणि हा 2च्या ठिकाणी जे आहे ते 14/7 म्हणजे 14/7 म्हणजे 2च आलं. 7 न 14ला भागा 2 येतं. आणि इकडे जर गेलो तर कमी होईल, इकडं 8/7 आणि एक आहे 7/7 म्हणजे किती? 7/7 म्हणजे 1. 7/7 म्हणजे 1. तर आता आपल्याला काय काय दिलेलं आहे पहा. बी डी. मग बी डीचं माप काढून घेऊ आपण. बी डी. बी कुठं आहे? डी इथं आहे. मोठं कोण आहे? डी. मग डी मधून बी वजा करा म्हणजे आपल्याला बीडीचं माप मिळेल. डी किती आहे? 13/7. बी किती आहे? वजा 8/7. छेद समान आहे, समान छेद 7. 13 मधून 8 वजा करा, किती राहिलं? 5. काय आलं हो? 5/7. बीडी किती आलं? 5/7. त्यानंतर आपण सॉरी इथं आहे बीडी. त्यानंतर सीडीचे माप काढू आपण. सी हे इथं सीडी. सी डी. सीडीचे माप काढू. सी इथं आहे, डी इथं आहे. मोठं कोण आहे? डी. म्हणजे डी वजा सी बरोबर डी चे किती आहे? 13/7 वजा सी चे 9/7 बरोबर. छेद समान आहे, समान असलेला छेद घ्या आणि छेद समान असल्यामुळे अंशाची वजाबाकी करा. 13 वजा 9 म्हणजे किती झालं? 4/7. सीडी चे माप किती आलं? 4/7. चला हे काय आहे? इथं बीडी अधिक लेंथ ऑफ बीडी अधिक लेंथ ऑफ सीबी आहे. इथं चुकून सीडी झालं होतं. हे काय आहे? लेंथ ऑफ सीबी. मग सीबीचं जर आपल्याला माप काढायचं असेल तर डीचं किती आहे? 13/7 वजा बीचं 8/7 वजा 8/7 सॉरी सीचं हे पहा इकडं मी डबल करून दाखवतो. सीबी बरोबर सीचं किती आहे? 9/7 वजा बीचं किती आहे? 8/7 म्हणजे काय येईल? सीबी बरोबर 1/7. सीबी काय येईल? 1/7. त्यानंतर वजा काय आहे? वजा ए बी आहे. ए बी. मग ए बीचं माप काढा. मोठं काय आहे? बी मोठा आहे म्हणजे बी वजा ए बरोबर 8/7 वजा 7/7 बरोबर काय येईल हो? बरोबर काय येईल इथं? 1/7 बरोबर काय येईल? 1/7. मग आपण दिलेल्या समीकरणाप्रमाणे याची मांडणी करू. काय दिलेलं आहे समीकरण आपल्याला? बी डी अधिक लेंथ ऑफ सी बी वजा लेंथ ऑफ ए बी. मग याच्यामध्ये किमती ठेवू. बीडी ची किंमत किती आलेली आहे? बीडी ची किंमत 5/7 किती आलेली आहे? 5/7. बीडी ची किंमत 5/7 अधिक सीबी ची किंमत 1/7 वजा ए बी ची किंमत 1/7. मग हा अधिक 1/7 आणि हा वजा 1/7. मग काय होईल या ठिकाणी? हे दोन्हीची वजाबाकी जर केली तर 0 येते किंवा ही काय होईल? 1/7 अधिक आणि 1/7 वजा हे या ठिकाणी कटलं तर उत्तर काय आलं आपलं? 5/7. पण पर्याय काय आपल्याला दिलेत? लेंथ ऑफ बीडी, लेंथ ऑफ एसी. मग 5/7 हे का कोणतं लेंथ ऑफ आहे? बीडीचं आहे. कोणतं आहे? बीडी. मग उत्तर काय येईल आपलं? लेंथ ऑफ बीडीचं माप जे आहे ती ही वजाबाकी आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. ज्यांचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढा. आपलं काय आहे? प्रश्न क्रमांक 9. दिलेल्या संख्या रेषेचे काळजीपूर्वक निरीक्षण करून के या बिंदूची स्थानदर्शक संख्या कोणती ते लिहा. म्हणजे के हा बिंदू कोणत्या स्थानावर आहे ते आपल्याला लिहायचं आहे. काय करायचे? आपल्याला लिहायचं आहे. 5 आहेत एका ह्याच्यामध्ये. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 म्हणजे 1 पर्यंत जर आपण पाहिलं तर 1 ते 0च्या दरम्यान किती आहेत हो? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 किती आहेत हे? 1
0 ते 1 वजा 1 च्या दरम्यान किती आहे 15. मग हे जे स्थान आहे ते वजा 1/15, हे वजा 1/14, हे वजा 1/13 असं करत करत आपण इथं काय करू 1/1 येतं. इकडे काय 1/1 1/1. मग या ठिकाणी काय येईल 2/1. मग इकडे आपण इथं काय येणार 15/15 येणार. इकडे काय येणार 15/15. इथं 16/15. इथं 17/15 म्हणजे 18/15 आणि 19/15 वजा 4/3 वजा 4/3 आणि त्याच्यानंतर के हे या ठिकाणी स्थान आहे. तर मग आपल्याला या ठिकाणी काय येईल के कुठं आलेला आहे वजा 21/15. असं जर आपण इकडे 1/15 पासून जर मोजत आलो तर के कुठं आहे वजा 21/15 या स्थानावर आहे. म्हणजे हे 17, 18, 19, 20 आणि हे 21 वजा 21/15 वजा 21/15. के कुठं आलं 21/15. मग याला जर संक्षिप्त रूप देता आलं तर द्या. 3 द्यायला येईल 3 7 21 3 5 15 म्हणजे काय वजा 7/5 म्हणजे वजा 7/5 म्हणजे आपल्याला संक्षिप्त इथं आहे का पर्याय नाही दशांशामध्ये आहे. मग संक्षिप्त रूप द्या 5 1 5 2 उरले 20 झाले 5 चोक 20 5 चोक 20 आणि वजा जशाच तसं म्हणजे के ची काय किंमत झाली वजा 1.4. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात. या 0 पासून 1 पर्यंत हे 0 ते 1 पर्यंत मध्ये किती आहेत 15 आहेत. मग आपण हा 1/15 हा 1/14 असं जर आपण इकडे जर मोजत आलो तर इकडे काय येईल हे 1 हे स्थान कुठे येईल 15/15 येईल. किंवा हे सॉरी इथं आपल्याला 1/15 इथं 2/15 3/15 4/15 5/15 असं करत करत 15/15 ला येईल. त्याच्या पुढचं 16/15 त्याच्या पुढे 17/15 त्याच्या पुढे 18/15 असं करत करत आपण केला जर आलो तर 21/15 येतं. मग वजा 21/15 याला संक्षिप्त रूप दिलं 7/5 आलं वजा 7/5 याला परत दशांशामध्ये संक्षिप्त रूप दिलं तर काय येईल वजा 1.4 येईल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं का लक्षात. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. बऱ्याच जणांचा हा प्रश्न योग्य आलेला उत्तर योग्य आलेला आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. चला एका संख्या रेषेवर ए या बिंदूचा निर्देशांक 5 आहे. ए बी हे अंतर 2 आहे. मग ए ची काय दिलेला आहे निर्देशांक 5 दिलेला आहे. याचा निर्देशांक किती दिलेला आहे 5 दिलेला आहे. 2 पर्याय निवडायचे आपल्याला. 2 अचूक पर्याय निवडा. 2 पर्याय निवडायचे या ठिकाणी आपल्याला. ए चा निर्देशांक किती आहे 7 अंतरावर म्हणजे बी एक तर इकडे मग बी आहे या अंतरावर म्हणजे बी एक तर इकडे धन बाजूला असेल किंवा ऋण बाजूला असेल. मग या बी आणि ए मधलं जे अंतर दिलेलं आहे ते बी आणि ए मधलं अंतर किती दिलेलं आहे 2 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे 2 अंतर दिलेलं आहे. या बी ते ए चं अंतर 2 दिलेलं आहे. म्हणजे इकडे जर असेल तर काय होईल हे म्हणजे ए दोघांचं अंतर काय आहे 2 आहे. म्हणजे हा बी कसा आहे ऋण आहे आणि इकडला बी हा कसा आहे धन आहे. आलं लक्षात. चला बऱ्याच जणांचं योग्य उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 2 किंवा 3. तर मग आपल्याला असाच प्रश्न आपण सोडवलता. अंतर आपण दोन्हीकडले अंतर काढून घेऊ. अंतर बरोबर या ठिकाणी मोठं काय आहे ए आहे आणि बी हे ऋण आहे म्हणजे लहान आहे त्याच्यापेक्षा म्हणजे ए वजा बी. ए चं अंतर ए कोणत्या स्थानी आहे 5. आपल्याला बी ची किंमत माहिती नाही वजा जशाच तसं अंतर दिलेलं आहे 2 किमती ठेवल्या त्या ठिकाणी. या इकडं अंतर बरोबर इथं काय आहे हा बी मोठा आहे ए पेक्षा म्हणजे बी वजा ए अंतर किती आहे 2 बरोबर. बी आपल्याला काढायचं आहे वजा ए ची काय किंमत दिलेली आहे या ठिकाणी 5 वजा 5. मग आपण या बाजूचं अंतर काढून घेऊ अगोदर. मग हे वजा बी बरोबर
हे 5 इकडे जे अधिक आहे ते इकडे येऊन वजा होईल, म्हणजे 2 वजा 5, म्हणजे दोन्हीचं चिन्ह भिन्न आहे. वजाबाकी करा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, म्हणजे 5 मधून 2 वजा करा 3 राहतं. मोठी संख्या 5 आहे, त्याचं चिन्ह काय आहे? वजा, म्हणजे वजा 3 बरोबर वजा बी, वजा 3 बरोबर वजा बी. मग हे वजा वजा गेलं कटलं तर बी बरोबर 3. या बी ची किंमत काय आली? 3. आता इकडल्या बी ची किंमत काढू आपण, म्हणजे काय होईल? हे बी बरोबर 2, हे वजा 5 बरोबरच्या इकडे आले की अधिक 5 होईल. हे काय होईल? हे अधिक 5 होईल, म्हणजे 2 आणि 5 किती झाले? 7. मग बी ची किंमत काय आली? बी बरोबर 7. बी बरोबर 7. 2 अचूक पर्याय निवडायचे. एक पर्याय आहे 3, दुसरा पर्याय आहे 7, म्हणजे पर्याय क्रमांक 2 व 3, 2 व 3 हे आपले उत्तर येतील. काय आलं उत्तर? पर्याय क्रमांक 2 व 3. आलं लक्षात? ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घ्या. विद्यार्थी आपले उत्तर काय आले? पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलेलं आहे. लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घेत चला. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न क्रमांक 11 हा या स्वाध्यायामधला शेवटचा प्रश्न आहे. काय आहे? संख्या रेषेवर पी या बिंदूचा निर्देशांक 4/7 आहे. मागचा प्रश्न आणि हा प्रश्न सारखाच आहे. या ठिकाणी काय आहे म्हणते? बिंदू पी आहे, त्याचा निर्देशांक 4/7 आहे आणि एका ठिकाणी त्या ह्याच्यावरच बिंदू क्यू आहे संख्या रेषेवर. मग हा क्यू धन बाजूला आहे की ऋण बाजूला आहे ते दिलेलं नाही. मग आपण काय करू? त्यानंतर काय दिले? क्यू आणि पी यामधील अंतर दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 9/7. 9/7 क्यू आणि पी मधलं अंतर दिलेलं आहे. मग आपण काय करू? आता या दोघातला आपण अंतर काढू. 2 पर्याय निवडायचे तर आपल्याला अंतर बरोबर या ठिकाणी काय येईल? हो, पी मोठा आहे, पी वजा क्यू, आणि इकडं अंतर बरोबर काय येईल? क्यू वजा पी येईल. या ठिकाणी क्यू मोठा आहे, धन बाजूला असल्यामुळं क्यू मोठा आहे आणि ऋण बाजूला हे क्यू असल्यामुळे या ठिकाणी पी मोठा आहे. अंतर किती दिलेलं आहे? 9/7. सूत्रामध्ये लिहा. पी ची किंमत दिली आहे 4/7 वजा क्यू आपल्याला किंमत माहिती नाही. वजा क्यू ची किंमत आपल्याला माहिती नाही. मग काय? वजा क्यू इकडं असंच ठेवा. मग हे 9/7 हे 4/7 बरोबरच्या इकडे येईल. बरोबरच्या इकडे आले की हे अधिक आहे, इकडे आले की वजा होईल. वजा 4/7 म्हणजे वजा क्यू बरोबर 9/7 वजा 4/7 बरोबर काय येईल? 9 मधून 4 गेले, 5 राहिले, 5/7 काय येईल? हे 5/7. मग वजा क्यू बरोबर 5/7. मग क्यू बरोबर वजा 5/7. क्यू बरोबर काय येईल? वजा 5/7. चला, बऱ्याच जणांचं पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येत आहेत. छान, व्हेरी गुड. त्यानंतर आपण इकडला अंतर काढू. अंतर किती दिलेलं आहे? 9/7 बरोबर क्यू माहिती आहे का? नाही. वजा पी ची किंमत किती दिली आहे? 4/7. किंमत किती दिली आहे? 4/7. मग 9/7 इकडलं हे वजा 4/7 इकडं आणा, अधिक होईल, अधिक 4/7 बरोबर क्यू. छेद समान आहे, बेरीज आहे. छेद समान असल्यामुळे अंशांशाची बेरीज करा. 7 जशाच तसं समान असल्यामुळं 9ची आणि 4ची बेरीज करा. 9 4 13 म्हणजे क्यू बरोबर 13/7. क्यू बरोबर काय येईल? 13/7. म्हणजे आपल्याला एका क्यूची किंमत मिळाली वजा 5/7 पर्याय क्रमांक 4 आणि दुसऱ्या क्यूची किंमत मिळाली 13/7 पर्याय क्रमांक 1. म्हणजे आपले उत्तर काय आले? पर्याय काय आले आपले? 1 व 4. उत्तर काय आलं आपलं? 1 व 4. म्हणजे 2 पर्याय निवडा बनलेले आहेत. आपण 2 पर्याय निवडले. काय अभिनंदन, चुकले त्यांनी स्क्रीनशॉट काढून घेत चला. सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा, म्हणजे इथून पुढचे येणारे जे व्हिडिओ आहेत त्याचं किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल ते नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस तुमचे धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम, गुड बाय.
सी यू टुमारो. उद्या परत आपण आपल्या लाईव्ह तासिकेमध्ये भेटू. चला.